Dear students, last time we have seen unbeatable woman Mary Kom. So today we are going to see which awards and recognitions she has got. She on page number 150, which award she has got is given here. Arjun Award in boxing in 2003, Padma Shri Sports in 2006. या ठिकाणी अर्जुन अवॉर्ड्स बॉक्सिंग इन 2003 2003 सालामध्ये जो क्रीडा पुरस्कारामध्ये दिला जाणारा जो अर्जुन पुरस्कार आहे तो बॉक्सिंगमध्ये 2003ला मेरी कोम हिला मिळालेला आहे. देन पद्मश्री इन 2006. तर क्रीडा प्रकारातला 2006चा जो पद्मश्री पुरस्कार आहे तो सुद्धा मेरी कोमला मिळालेला आहे. कंटेंडर फॉर राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड इन 2007. तर 2007 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स इन 2007. तर लिम्का बुकमध्ये 2007 साली वर्षातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणून दिला गेलेला पुरस्कार मेरी कोमला आहे. CNN, IBN अँड रिलायन्स इंडस्ट्रियल रिअल हिरोज अवॉर्ड इन 2008. तर CNN आणि IBN हे जे अवॉर्ड्स आहेत जे रिलायन्स इंडस्ट्रियल रिअल हिरोज म्हणून ओळखले जातात तो 2008 साली मेरी कोम हिला देण्यात आलेला आहे. पेप्सी MTV यूथ AIBA इन 2008. तर MTV यूथ म्हणजे हा जो अवॉर्ड आहे AIBA आणि MTV यूथ हे 2008 साली मेरी कोमला मिळालेला आहे. मॅग्निफिशंट मेरी AIBA इन 2008. तर मॅग्निफिशंट मेरी नावाचा जो AIBA तर्फे दिला जाणारा अवॉर्ड आहे तो सुद्धा 2008 साली मेरी कोम हिला मिळालेला आहे. फेलिसिटेशन बाय झोमी स्टुडंट्स फेडरेशन विच इज नोन ॲज ZSF ॲट न्यू लमका YPA हॉल इन 2008. तर ZSF तर्फे दिला जाणारा फेलिसिटेशन हा जो पुरस्कार आहे तो सुद्धा न्यू लमका YPA हॉल इथे 2008 साली प्रदान करण्यात आलेला आहे. देन राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2009. 2009मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन्स ॲम्बॅसिडर फॉर वुमन्स बॉक्सिंग इन 2009. 2009मध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन तर्फे दिला जाणारा ॲम्बॅसिडर हा जो स्त्रियांसाठी दिलेला जो पुरस्कार आहे तो सुद्धा 2009मध्ये मेरी कोमला मिळालेला आहे. देन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट्स अवॉर्ड इन 2010. 2010 साली स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा सहारा ग्रुपतर्फे दिला जाणारा पुरस्कार मेरी कोम हिला मिळालेला आहे. अँड फायनली द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू विन गोल्ड ॲट द 2018 कॉमनवेल्थ गेम्स. तर कॉमनवेल्थ गेममध्ये 2018मध्ये बॉक्सर म्हणजे मुष्टियोद्धा वुमन म्हणून 2008 साली जो पुरस्कार मिळाला आहे गोल्ड मेडलसाठी तो सुद्धा तिला देण्यात आलेला आहे. In this way she has got many awards and recognitions. Now we are going to turn towards the English workshop. तर अशा पद्धतीने मेरी कोमला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आता यानंतरनं इंग्लिश वर्कशॉप यामध्ये आपण पाहणार आहोत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. व्हॉट काइंड ऑफ टेक्स्ट इज इट? स्टोरी, स्पीच, इंटरव्ह्यू, इसे. तर हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या प्रकारचा हा लेसन जो आहे तो कोणत्या प्रकारचा लेसन आहे ते सांगायचं आहे. मग त्यामध्ये स्टोरी, स्पीच, इंटरव्ह्यू, इसे. तर या ठिकाणी इंटरव्ह्यू हा जो टेक्स्ट आहे किंवा हा जो पॅसेज आहे तो इंटरव्ह्यू या प्रकारात मोडणारा आहे. विच स्टेट डज मेरी कोम बिलॉंग टू? महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, मणिपूर. तर
ही जी मेरी कोम आहे ती कोणत्या राज्यातून आलेली आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. मग ती महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, मणिपूर यापैकी कोणत्या राज्यातून आलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी ती मणिपूरमधून आलेली आहे. शी हॅज फ्रॉम मणिपूर. शी बिलॉंग्स फ्रॉम मणिपूर. Who inspired Mary Kom and other youngsters in Manipur to choose boxing a career? तर बॉक्सिंगचं हे जे करिअर म्हणून तिला निवडण्यासाठी कोणी प्रेरणा दिली किंवा प्रोत्साहन कोणी दिलं? डिंगो सिंग, चार्ल्स अटकिन्स, मांगटे टोनपा कॉम, ॲडॅम्स. तर यापैकी तिला कोणापासून मुष्टियोद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली ते सांगायचं आहे. तर यामध्ये डिंको सिंग यांच्यापासून प्रेरणा मिळालेली आहे. व्हॉट डिड मेरी कोम प्रेफर बिईंग कॉल्ड? मेरी कोमला काय म्हणून बोलवलेलं आवडत असत? सुपर मॉम, सुपर बॉक्सर, सुपर वुमन, सुपर बिईंग. तर यापैकी तिला कोणत्या नावाने ओळखणं योग्य वाटत होतं? तर सुपर मॉम. शे इन दिस वे यू हॅव टू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेकंड, go through the text again and find out the name of cities and their importance in Mary Kom's life. One is given for you. तर या ठिकाणी हा लेसन परत एकदा वाचून मेरी कोमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या शहरांचा महत्त्वाचा वाटा आहे तो आपणाला सांगायचा आणि त्या ठिकाणी त्यानं काय केलं हे आपणाला सांगायचं आहे. तर पहा या ठिकाणी कांगथाई, मेरी कोम्स बर्थ प्लेस. तर हे कांगथाई हे जे विलेज आहे ते मेरी कोमचं जन्म ठिकाण आहे. देन वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे त्या ठिकाणी रिजनल चॅम्पियनशिप ती खेळलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी रिजनल चॅम्पियनशिप असं लिहायचं आहे. देन मणिपूर हे जे आहे ते त्या शहरातून आलेले आहे. शी बिलॉंग्स फ्रॉम द स्टेट मणिपूर अँड स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप तिनं जिंकलेली आहे, म्हणजे या ठिकाणी तिनं काय केलं आहे? स्टेट वुमन्स चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. देन पुणे हे जे शहर आहे त्याच्यासाठी कशासाठी उपयुक्त आहे? तर पुणे इज अ प्लेस ऑफ ट्रेनिंग. तर हे ट्रेनिंगचं सेंटर होतं आणि त्या ठिकाणी तिनं प्रशिक्षण घेतलेलं आहे. नाऊ शी द नेक्स्ट क्वेश्चन. You will find some short forms in the text. Go to library or search the internet to find their full forms. Discuss with your partner. One is given for you. तर या ठिकाणी काही शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहेत. तर त्या शॉर्ट फॉर्म्सपासून आपल्याला त्याचे जे लॉंग फॉर्म्स आहेत ते सांगायचे आहेत. यामध्ये एक उदाहरणार्थ दाखले केले आहे. OGQ. O stands for Olympic, G for Gold and Q for Quest. तर या ठिकाणी OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. त्यानंतर IBN म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क. IBN म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क. MTV म्हणजे म्युझिक टेलिव्हिजन. YPA अर्ली प्लॅन ऑफ ॲक्शन yearly plan of action. Y means yearly plan of action. AIBA म्हणजे Amateur International Boxing Association. And the last one CNN म्हणजे केबल न्यूज नेटवर्क. तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये काही शॉर्ट फॉर्म्स विचारले जातात, तर त्याचे आपल्याला फुल फॉर्मसुद्धा लिहिता आले पाहिजेत. तर असेच काही प्रश्न पुढेसुद्धा आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आय विल सी सम ऑफ देम अँड द रेस्ट वन यू हॅव टू सॉल्व. राईट द फॅक्ट फाईल ऑफ मेरी कोम इन युअर नोटबुक. तर या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये असणारे जे काही घटक आहेत, प्रमुख घटक, ते त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहेत. तर फुल नेम काय? फुल नेम मेरी कोमचं तर मेरी मांगटे कोम. नेटिव्ह ऑफ कुठले आहे ते? कांगथाई विलेज. नेटिव्ह म्हणजे मूळ ठिकाण तिचं कुठलं आहे? कांगथाई विलेज. अर्ली लाईफ अँड इंटरेस्ट्स कशात आहे? इनिशियली शी हॅड
टेकन पार्ट इन ॲथलेटिक्स अँड देन शी टर्न टू द बॉक्सिंग. म्हणजे सुरुवातीला तिनं ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला आणि नंतरनं ती कशात इंटरेस्ट दाखवला किंवा आवड कशामध्ये दाखवली तर बॉक्सिंगमध्ये. तर स्पेशल स्पोर्ट टेकन अप, तर ती कुठल्या प्रकारामध्ये निवडली गेली तर बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये ती निवडली गेली. देन इन्स्पायर्ड बाय, तिला कोणापासून प्रेरणा मिळाली म्हणजे डिंको सिंग याच्यापासून प्रेरणा मिळाली. देन फाइंड आउट द रेस्ट वन, तर राहिलेले जे आहेत त्याच्यापासून आपल्याला काय करायचे आहेत हे अशाच प्रकारे पुस्तक वाचून शोधून काढायचं आहे. मग त्यामध्ये ॲज अ होमवर्क यू कंप्लीट द रेस्ट वन, कोच, अर्ली अचिव्हमेंट्स, इंटरनॅशनल अचिव्हमेंट्स, देन हर पॅशन, फ्युचर प्लॅन्स. तर हे जे आहेत हे मुद्दे, तर याची माहिती आपणाला शोधून काढायची आहे आणि ॲज अ होमवर्क यू हॅव टू डू इट. देन शी glance through the text and find the special qualities of Mary Kom. Complete the web by putting different qualities of Mary Kom in the boxes. तर या ठिकाणी आता मेरी कोमच्या ज्या काही गुणवैशिष्ट्य आहेत, क्वालिटीज ऑफ मेरी कोम, तर तिची जी वैशिष्ट्य आहेत, गुणवैशिष्ट्य आहेत ते आपणाला इथं शोधायचे आहेत आणि ते बॉक्स पूर्ण करायचे आहेत. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल वन इज गिवन हिअर हंबल. तर आता या ठिकाणी हंबल एक दिलेलं आहे, बाकीचे कुठले आहेत त्याची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती बाकीची कुठली सांगता येतील. शी वॉज सेन्सिटिव्ह, म्हणजे सेन्सिटिव्ह होती, केअरिंग होती, केअरिंग मीन्स केअरटेकर होती. त्यानंतर कॉन्फिडंट होता, शी वॉज कॉन्फिडंट, लविंग, अंडरस्टँडिंग, then strong willpower. In this way we can write some more examples or characteristics of Mary Kom or qualities of Mary Kom. The next one is next activity. Super mom refers to an excellent mother. Super mom refers to an excellent mother. Give 3 reasons why super has been added to the word mom as in the title. तर या ठिकाणी ही जी सुपर वुमन म्हणून तिला ओळखलेलं आहे, तर तिचे जे बाकीचे जे गुणवैशिष्ट्य होते तिला सुपर का म्हटलेलं आहे, कुठल्या कारणास्तव आपण तिला सुपर म्हणू शकतो हे या ठिकाणी पाहायचं आहे. हिअर शी इज कॉल्ड सुपर. वाय सुपर इज कॉल्ड सो? शी इट इज क्वाईट डिफिकल्ट टू बॅलन्स होम अँड प्रोफेशनल and she managed both the things as a outstanding woman. तर या ठिकाणी तिनं घरी मॅनेज केलं आणि स्पोर्ट्समध्येही तिनं काय केलं, यश संपादन केलं, त्यामुळे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सुपर म्हटलेलं आहे. देन शी इज अ सक्सेसफुल स्पोर्ट वुमन. दो शी इज अ सक्सेसफुल स्पोर्ट्स वुमन, शी वॉज पेईंग अटेन्शन टुवर्ड्स हर फॅमिली. म्हणजे पहा ती जरी एक यशस्वी अशी क्रीडापटू किंवा खेळाडू असली तरीसुद्धा तिनं पूर्णतः आपलं लक्ष आपल्या फॅमिलीकडे, कुटुंबाकडे दिलेलं आहे. देन यू हॅव टू राईट सम मोर एक्झाम्पल्स व्हाय शी इज कॉल्ड सुपर. शी द नेक्स्ट answer in your own words. What makes the writer call Mary Kom a legend? तर या ठिकाणी ही जी मेरी कोम आहे हिला लेजंड म्हणजे एक अलौकिक व्यक्ती असं का म्हटलं गेलेलं आहे. लेजंड मीन्स अ फेमस पर्सन, आयकॉन और सुपरस्टार. तर या ठिकाणी लेजंड म्हणजे एक सुपरस्टार व्यक्ती किंवा आयकॉन असं संबोधलं जातं. तर हे तिला असं का म्हटलेलं आहे, बिकॉज शी इज अ फेमस वुमन ॲज अ इंडियन बॉक्सर and she has worked in a male dominant area. She was very hard worker. She was
she earned her own name in the male dominant area, so she is called a legend. Okay, in this way you have to write down the next questions. What are the next question? What prime quality did Mary Kom display during her first attempt in Olympic Games? तर तिनं जेव्हा सर्वप्रथम ऑलिम्पिक गेम्समध्ये जे भाग घेतला त्यामध्ये तिनं कुठल्या क्वालिटीज दाखवलेल्या आहेत? व्हॉट वॉज हर बॅड लक? त्यामध्ये मग तिला का यश संपादन होऊ शकलं नाही? तिचं कशामध्ये दुर्दैव आलं? यू हॅव टू राईट इट. व्हॉट डज मेरी कोम सजेस्ट फॉर इंडिया टू विन मोर ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स? तर या ठिकाणी मेरी कोमने ऑलिम्पिकमध्ये भारतानं जास्तीत जास्त पदकं जिंकावी यासाठी तिनं काय सजेशन दिलेलं आहे, काय सूचना केलेली आहे? यू हॅव टू ऑल्सो राईट आफ्टर रीडिंग दिस लेसन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. फिल इन द फ्लो चार्ट आफ्टर rearranging the fact below in their proper order as per the text. See, some lines are given here which are in jumbled way. So you have to write with a proper way. See, some lines are there. Which incident happened first? You have to write. Some sentences are given here in a jumbled way. See, Mary Kom made her first appearance at international level. She sparred with male boxers in Pune. Mary Kom won the Manipur State's Women's Boxing Championship. She won a bronze medal in the 2012 Olympics, and last Mary Kom decided to take up boxing. See, these are the sentences and we have to arrange which incident happened first. So, see, first मेरी कोम डिसाइडेड टू टेक अप बॉक्सिंग. तर सर्वप्रथम मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. त्यानंतरनं दुसरं कुठली घटना असेल? मेरी कोम ओन द मणिपूर स्टेट्स वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. तिनं स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप हा किताब मिळवला. देन शी स्पार्ड विथ मेल बॉक्सर्स इन पुणे. नंतर तिनं काय केलं? त्याचा सराव करण्यासाठी बॉक्सिंगचा तिनं पुण्यामध्ये पुरुष बॉक्सरशी 2 हात केले. नेक्स्ट, मेरी कोम मेड हर फर्स्ट ॲपिरन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. आणि मग तिनं आपलं इंटरनॅशनल लेवलला काय केलं? पदार्पण केलं. अँड फायनली शी ओन अ ब्रॉन्झ मेडल इन द 2012 ऑलिम्पिक्स. तर अशा पद्धतीने तिनं मग 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन ब्रॉन्झ मेडल जिंकलं. तर अशा पद्धतीने आपणाला हे आहेत ते सिक्वेन्स लावायचा आहे. नेक्स्ट, मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन यूजिंग द फॉलोइंग वर्ड्स. सम वर्ड्स आर गिवन हिअर अँड वी हॅव टू यूज इट इन आवर ओन सेंटेन्सेस. पहा, तर या ठिकाणी काही शब्द दिलेत. डेब्यूट, इलेशन, स्पॉन्सर, रिएन्फोर्स्ड, हंबल सराउंडिंग्स. तर आता डेब्यूट याचा अर्थ काय? तर प्रथमदर्शनी, लक्षाला म्हणजे सर्वप्रथम पदार्पण करणे. इलेशन म्हणजे काय? अत्यानंद होणे. त्यानंतर स्पॉन्सर म्हणजे प्रायोजक. रिएन्फोर्स्ड म्हणजे मजबूत करणे, अधोरेखित करणे. आणि हंबल सराउंडिंग म्हणजे अतिशय योग्य वातावरण. तर या ठिकाणी पहा, ॲज फॉर एक्झाम्पल आय वुड लाईक टू टेल यू हाऊ टू यूज इट, हाऊ टू यूज दीज वर्ड्स इन अ सेंटेन्स. डेब्यूट, पहा, डेब्यूट म्हणजे प्रथम पदार्पण करणे. डेब्यूट म्हणजे प्रथम पदार्पण करणे. वी नो द नेम ऑफ लता मंगेशकर. लता मंगेशकर मेड हर सिंगिंग डेब्यूट ॲट द अर्ली एज. तर पहा, या ठिकाणी म्हणजे डेब्यूट याचा आपण वाक्यात उपयोग काय केला? लता मंगेशकर मेड हर सिंगिंग इन हर अर्ली एज. Debut in her early age. In this way we have to write the rest sentences, rest words. तर अशा पद्धतीने हे जे बाकीचे शब्द आहेत, इलेशन, स्पॉन्सर, रिएन्फोर्स्ड, हंबल सराउंडिंग, तर याचा आपल्याला वापर करायचा आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. फाइंड
अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी. तर या ठिकाणी पॅरेग्राफमध्ये आपणाला या लेसनमध्ये विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. आता ॲरोगंट म्हणजे काय? उद्धट. मग त्याच्या विरुद्ध काही व्हॉट वुड बी द ऑपोजिट वर्ड ऑफ ॲरोगंट ऑर अँटोनिम्स ऑफ द ॲरोगंट? हंबल. येस, हंबल हा शब्द येईल. फायनली म्हणजे शेवटी. मग आरंभी, सुरुवात कुठला शब्द आहे? तर इनिशियली. डिस्क्वॅलिफायच्या ऑपोजिट काय येईल? क्वॅलिफाय. डिस्कार्डली की ऑपोजिट होतो क्वॅलिफाय. लाईक दिस. डिफरंटच्या विरुद्ध सेम. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? हे ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. इमॅजिन दॅट यू आर कॅप्टन ऑफ युअर टीम. अ फेमस क्रिकेटर इज गोईंग टू विजिट युअर स्कूल. आणि एक प्रसिद्ध असा, तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या टीमचे कॅप्टन आहात, कप्तान आहात, कर्णधार आहात आणि तुमच्या शाळेला एक प्रसिद्ध असा क्रिकेटपटू भेट देणार आहे. यू आर असाइन्ड द टास्क टू कंडक्ट ॲन इंटरव्ह्यू ऑफ दॅट फेमस क्रिकेटर. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या एका प्रसिद्ध अशा त्या क्रिकेटरचे, तुम्हाला भेट देणाऱ्या क्रिकेटरचे काय करायचे आहे? तुम्हाला त्यांची मुलाखत घ्यायची आहे, इंटरव्ह्यू घ्यायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? फ्रेम अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स दॅट विल आस्क द क्रिकेटर. तर तुम्ही एक असा 10 प्रश्नांचा संच करायचा आहे की त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येईल? त्यांची मुलाखत घेता येईल. तर टेक हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. तर त्यासाठी खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला काय करायचे आहे? मुलाखत घ्यायची आहे. मग काय कुठले पॉईंट्स आहेत? काय विचारायचं आपल्याला त्यांना प्रश्न? तर अर्ली लाईफ, त्यांचं जे लहानपणाचं जीवन होतं त्याच्याविषयी माहिती विचारायची आहे, त्याच्यावरती प्रश्न तयार करायचे आहेत. इन्स्पिरेशन, त्यांना प्रेरणा कोणाकडून मिळाली ते सांगायचं आहे. अचिव्हमेंट्स ऑर रेकॉर्ड्स, त्यांनी कोणकोणते रेकॉर्ड्स बनवले, कोणकोणते पुरस्कार मिळवले, अचिव्हमेंट्स ते सांगायचं आहे. देन ॲडवाईस टू यंगस्टर्स, त्यानंतर ते लहानांना शेवटी कुठला संदेश देणार, त्यांचा फ्युचर प्लॅन काय आहे. त्यानंतर कोचिंग अँड गायडन्स कोणाला केलं आहे का, इंटरेस्ट इन दिस फील्ड, ह्या क्षेत्रामध्ये त्यांना कसा इंटरेस्ट निर्माण झाला, हे सगळं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक प्रश्नावली तयार करायची आहे. आफ्टर दॅट राईट अ शॉर्ट पॅराग्राफ डिस्क्रायबिंग द लाईफ अँड वर्क ऑफ मेरी कोम. टेक हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. तर आता खाली काही मुद्दे दिले आहेत, त्याचा उपयोग करून आपल्याला काही काय करायचे? एक शॉर्ट पॅराग्राफ तयार करायचा आहे मेरी कोमच्या जीवनावरती. तिचं अर्ली लाईफ कसं होतं, परत ट्रेनिंग कुठं घेतली, कशी घेतली, त्याची प्रॅक्टिस कशी गेली याविषयी. हाऊ शी हॅज गॉट द ट्रेनिंग, वेअर शी हॅज गॉट द ट्रेनिंग अँड हाऊ शी प्रॅक्टिस्ड वी हॅव टू एक्सप्रेस. अचिव्हमेंट्स, अचिव्हमेंट्स म्हणजे तिला जे यश मिळालं, तिनं जे यश संपादन केलं ते, तर तिला जे यश मिळालं ते त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करायचं आहे. हाऊ शी गॉट द अचिव्हमेंट्स अँड व्हॉट्स हर फ्युचर प्लॅन, आणि त्याचा भविष्यामध्ये काय विशेष असा प्लॅन आहे का, हेही आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मेरी कोमच्या विषयी एक छोटासा पॅराग्राफ तयार करायचा आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडी. दिस इज अ क्वेश्चन विच इज आस्क्ड इन द फर्स्ट क्वेश्चन. लँग्वेज स्टडी, भाषाभ्यास. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड स्टेट देअर काइंड. तर या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत आणि आपल्याला त्यामध्ये असणारं जे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण वाक्य कुठलं आहे ते सांगायचं. सेंटेन्स इज देअर. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर्ड द वर्ल्ड. तर या ठिकाणी आपल्याला सबऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. तर एक जनरल लक्षात ठेवा की जे WH क्वेश्चन्स असतात किंवा जे कंजंक्शन्स असतात, कोऑर्डिनेटर्स असतात, त्यांच्या माध्यमातून